नमस्कार मित्रांनो, मी गंगा प्रसाद। जर मला येणाऱ्या 3 वर्षांसाठी स्टॉक मार्केटमध्ये 1 लाखाची गुंतवणूक करायची असेल तर मी ती कशा रीतीने करेन, कोणता पोर्टफोलिओ तयार करेन, कोणत्या स्टॉकमध्ये किती पर्सेंटेजमध्ये अलोकेशन घेईल, हे मी तुम्हाला अवघ्या 5 मिनिटात एक्सप्लेन करणार आहे। ॲक्च्युअली मध्ये हा पोर्टफोलिओ मी माझ्या जवळच्या व्यक्तीसाठीच तयार करत आहे। बघा तर इकडे, तर हा असेल पोर्टफोलिओ जर मला पुढच्या 3 वर्षांसाठी स्टॉक मार्केटमध्ये 1 लाखाची गुंतवणूक करायची असेल तर। या पोर्टफोलिओमध्ये एकूण 7 स्टॉक आहेत। यामध्ये पहिला स्टॉक आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। ही जी पॉवर सेक्टरमधली कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे आणि यामध्ये मी 15% अलोकेशन करेल। याचं कारण असं आहे की येणारे जे वर्ष आहेत भारताच्या पॉवर सेक्टरमधले एक महत्त्वाचे वर्ष ठरणार आहेत आणि भारताने बरेचशी स्पेंडिंग आपल्या पॉवरमध्ये केलेली आहे। त्यानंतर दुसरी आपली कंपनी असेल टायटन कंपनी लिमिटेड। टायटन घेण्याचं माझं महत्त्वाचं कारण हे ग्रोथ नसून हेजिंग हे आहे। कारण बऱ्याच वेळा जेव्हा अनसर्टनिटीची सिच्युएशन निर्माण होते तेव्हा गोल्डच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतात आणि तशा वेळेस टायटन कंपनीच्या देखील शेअरची किंमत वाढते आणि टायटन जो आहे तो फॉल जास्त होत नाही। हेजिंग म्हणून आपल्या पोर्टफोलिओसाठी तो काम करतो, म्हणून टायटनमध्ये देखील मी 15% अलोकेशन अलोकेट करेल। त्यानंतर तिसरी आपली कंपनी आहे मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट। ही मिड कॅपमधली कंपनी आहे आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये ही कंपनी ऑपरेट करते। मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड ही एक पोटेन्शियल मल्टीबॅगर कंपनी ठरू शकते, कारण या कंपनीचं जे मार्केट आहे बरंचसं हिला ऑक्युपाय करायचं आहे। ही कंपनी फक्त नॉर्थ इंडियामध्ये सध्याच्या लेवलला ऑपरेट करते। यामध्ये देखील मी 15% अलोकेशन घेतलं असतं। त्यानंतर चौथी कंपनी आहे PI इंडस्ट्रीज। ही मिड कॅपमधली कंपनी असून ॲग्रोकेमिकल या सेक्टरमधली ही कंपनी आहे आणि ॲग्रोकेमिकल सेक्टरमधली ही वन ऑफ द डॉमिनंट आणि लीडिंग प्लेयर म्हणून ओळखल्या जाते। या कंपनीमध्ये देखील मी माझं 15%चं अलोकेशन टाकलं असतं। त्यानंतर 5व्या नंबरची कंपनी आहे दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल। ही स्पेशलिटी केमिकल मधली कंपनी आहे। स्पेशलिटी केमिकल देखील एक महत्त्वाची इंडस्ट्री राहणार आहे येणाऱ्या वर्षांमध्ये भारतामधली। जर गरज पडलीच तर यावर मी एक सेपरेट देखील व्हिडिओ तयार करणार आहे, कारण मागच्या बऱ्याच दिवसापासून मी या सेक्टरवर बऱ्यापैकी अनालिसिस विश्लेषण करत आहे। त्यानंतर 6वी कंपनी असेल टाटा एल्क्सी। ही स्मॉल कॅप कंपनी असून IT सॉफ्टवेअर मधली कंपनी आहे। टाटा एल्क्सी ही टाटा ग्रुप मधली एक चांगली कंपनी आहे। आता तुम्ही म्हणसाल IT मधली कंपनी आहे, मग तुम्ही TCS का निवडत नाही? याचं महत्त्वाचं कारण आहे, ज्या लार्ज कॅप कंपन्या असतात त्या एकदम स्टेबल स्वरूपाच्या कंपनी असतात आणि त्यांना वाढायला थोडा वेळ लागत असतो, परंतु स्मॉल कॅप कंपनीमध्ये व्होलॅटिलिटी जरी जास्त असली तरी देखील त्या भरभर रीतीने वाढत असतात। म्हणून या कंपनीमध्ये देखील मी 15%चं या ठिकाणी अलोकेशन केलं असतं। त्यानंतर 7वी कंपनी आहे सुप्रिया लाईफ सायन्स। ही सुप्रिया लाईफ सायन्सेस कंपनी गेम चेंजर कंपनी ठरू शकते, कारण ही मायक्रो कॅप कंपनी आहे फार्मा सेक्टरमधली। फार्मा सेक्टर देखील एक महत्त्वाचं सेक्टर आहे आणि एक स्टेबल सेक्टर म्हणून भारतामध्ये हे ओळखल्या जातं आणि या कंपनीमध्ये मी 10% माझं अलोकेशन ठेवलं असतं। या कंपनीचं मार्केट कॅप हे 6245 करोड एवढं आहे। तर हा होता एकंदरीत छोटासा आणि क्यूटसा व्हिडिओ। आता वाजलेत 12 आणि आज काय झालं माहिती आहे का, मी एक मोठी प्लेट भरून खिचडी आणि त्यावर दही मिक्स करून मस्त खाल्लं, त्यामुळे आज मला झोप येत आहे। अच्छा, खिचडीवरून आठवलं, तुम्हाला सांगू का? ठीक आहे, सांगतोच। माझ्या शाळेमध्ये इंटरवलच्या अगोदर इंग्लिशच्या मॅमचा क्लास असायचा। तर मॅम काय म्हणायचा इंटरवल झाल्यानंतर, ओके गाईज यू कॅन टेक लिटल स्नॅक अँड कम बॅक, ओके। आणि त्यानंतर इंटरवल नंतर मराठीच्या सरांचा क्लास असायचा। तो क्लास भरल्यानंतर सर वर्गात आल्या म्हणायचे, काय ढोरे खाल्लं का परातभर खिचडी, आता झोपा माझ्या क्लासमध्ये। सो ही जी एक आठवण आहे ती खिचडीवरून मला लक्षात आली, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली। बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तो पोर्टफोलिओचा पॉईंट तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी मराठीमधून सोप्या भाषेत फायनान्सचे चांगले टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येत असतो। इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार। आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला सर्वांना हॅपी इन्व्हेस्टिंग।